मोर्चा सुरू आहे आणि मात्र युवक इथे आक्रमक होताना दिसत आहे। आपण पाहता की बॅरिकेड्स वरनही या बाजूला येण्याकरिता यांची मनोकामना दिसून राहिली आहे आणि आपण पाहतात की यांची आक्रमकता ही मोठ्या स्तरावर उत्साहित होऊन राहिली आहे। पोलिसांना देखील या ठिकाणी आपला बंदोबस्त लावून उभं राहावं लागत आहे। त्याचबरोबर यांनी सरकार विरुद्ध यांनी जॉबसाठी आणि यांच्या मागण्या समोर करत आहे। बरोबरच सरकारला मुर्दाबाद असे नारे देऊन हे सरकार मात्र युवकांच्या विचार नाही करत, युवकांच्या बरोबरीचं नाही आहे असा मोर्चा करत मात्र हे युवक इथे आक्रमक झालेले दिसत आहेत। पोलीस मात्र आपली भूमिका इथे मात्र पार पाडून राहिले आहे। पोलिसांचं आपण एकदा पाहून घेऊयात की पोलीस इथे बॅरिकेड्सला लागून मात्र यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा हे जे युवक आहे ते आक्रमकरित्याच इथे धाव घेऊन राहिले आहे। मात्र आता समोर काय होईल काय नाही होईल हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। बरोबरच यांचा जो आक्रोश आहे तो थांबलेला नाही, जसं जसं टाइम जात आहे तसं जसं त्यांचा आक्रोश वाढलेला जात आहे। आता यांनी इथे बैठक घेतली आहे, मला असं वाटतं की इथे बैठक घेऊन यांनी या आंदोलनाला इथे पुन्हा एक तीव्रतेने वाढवणार आहे। मात्र युवकांचा जो आक्रोश दिसून राहिला आहे तो बॅरिकेड्स वरून सुद्धा उंचीवर कुदून राहिला आहे। आपण पाहू शकतो सरकारवर मात्र युवक सध्या नाराज आहेत, यांचं आपण आक्रमक भूमिका पाहू शकतात आणि याचप्रमाणे इथे बसलेले आहेत हे लोक। आपण जाणून घेऊया नेमक्या यांच्या काय मागण्या आहे, सरकारवर एवढा आक्रोश कशाबद्दल व्यक्त होऊन राहिला आहे। आपण पाहूयात काय म्हणतात हे युवकांचा सध्या इथे मजमा बसलेला आहे। काय नेमक्या मागण्या आहे सरकार विरुद्ध तुम्ही आक्रोश दिसून राहिले? आमची मुख्य मागणी म्हणजे की ज्या विद्यार्थी निवडणुकांनी एवढ्या वर्षापासून थांबून ठेवलेल्या आहे त्या झाल्या पाहिजे आणि ज्या हॉस्टेलचे आम्हाला मिळून देत नाही, ऍडमिशन झाल्यावर सुद्धा 6 महिने हॉस्टेलच्या ज्या पावते ते थांबून ठेवत आहेत ते आम्हाला मिळालं पाहिजे। मेसमध्ये जेवण बरोबर नाही आणि कॉलेजमध्ये सुविधा बरोबर नाही आहे। आम्ही प्रिन्सिपल कडे गेलो तर ते आम्हाला म्हणतात आम्ही तुम्हाला एवढ्या कमीमध्ये शिक्षण देत आहोत, हे 5 स्टार हॉटेल थोडी असे ते आम्हाला सांगत असतात। आम्ही या महाराष्ट्रातील आदिवासी भागातील आम्ही आलेलो आहे। NSIच्या माध्यमातून हे आंदोलन केलेलं आहे। नोकरी द्या नाही तर भत्ता द्या, जे काही महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जे काही शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे एकदम दुरावस्थेत आलेले आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, त्याचबरोबर कुठल्याही अत्यावश्यक सुविधा आहेत कुठल्याही सुविधा नाहीत। म्हणून माझी अशी विनंती आहे की सरकारने सुविधा लवकर पाहिजे। आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा केला पाहिजे, कारण इनकॅपेबल आहे ते विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे हा विद्यार्थी शिक्षण सोडून रस्त्यावर आलेला आहे। यामागचं कारण हे सरकार आणि सरकारमधला आदिवासी विकास मंत्री कशा काय विचारता येणारे बोलू। मागच्या वर्षीच्या जाहीरनाम्यामध्ये बीजेपी सरकारने निवडणुकीच्या वेळेस 25 लाख युवकांना रोजगाराची हमी दिली होती आणि ते पूर्ण नाही झालं तर मासिक 10,000 महिन्याला त्यांना भत्ता देण्याचं आव्हान बीजेपी सरकारने केलं होतं। आज 1 ते 1.5 वर्ष उलटूनही एकाही युवकाला एकाही विद्यार्थ्याला भत्ता तसंच रोजगार भेटला नाही। हे सगळे बेरोजगार युवक आज इथं जमले आहेत, महाराष्ट्रभरातून युवक इथं जमलेले आहेत, हे तुम्ही आक्रोश बघू शकता। आणि दुसरा मुद्दा झाला ज्या निवडणुकीमुळे गडकरी साहेबांसारखे फडणवीस साहेबांसारखे नेते घडले त्या निवडणुका 1991 पासून बंद केल्या, कारण एका साध्या घरातला युवक त्या प्रस्थापित घरांच्या नेत्यांना धक्का द्यायचा प्रयत्न करत असेल त्याला कदापि सहन नाही। धन्यवाद। मात्र युवकांचा आक्रोश आपण इथे पाहतच आहोत आपल्या हक्कासाठी आणि नेमकं यांच्या मागण्या अशा आहेत की यांना कॉलेजमध्ये आणि व्यवस्थित सुव्यवस्था पाहिजे। त्याचबरोबर इथे बॅरिकेड्सवर यांनी चढलेले आहेत आणि आपण यांची अवस्था पाहू शकता, सध्या शर्ट फाटलेलं आणि या अवस्थेमध्ये सध्या दिसणार आहे। काय मी इथे आंदोलनाला आलो होतो जीवनासाठी, पोलीस मुलांनी मग धक्का देऊन मला अपघात झाला आहे, मला पाया लागला। ही सरकार जी आहे ही लोकशाही सरकार नाही आहे, ही मनुवाद सरकार आहे। बघा मला आता लागला, माझी खर्च चालली आहे, ही सरकार मनुवादी आहे। ही कुठली न्याय व्यवस्था आहे सरकारची? तुम्ही कपडे पाडले, जेव्हा मोदी लागला। हे सरकार विद्यार्थ्यांना अतिरिक्त सरकार ठीक करते, हे बरोबर नाही आहे। आम्ही विद्यार्थी आहोत अतिरिक्त नाही आहोत, हे काय आहे आमच्यावर अमानुषपणे अत्याचार करत आहे सरकार।
सरकारला 11 वर्ष झाले पण रोजगार नाही. आम्ही आमचा हक्क मागतोय. भीक नाही. आपल्या हक्कासाठी ज्या प्रकारे युवक मागण्या मागत आहेत आपण अवस्था पाहू शकता इथे कशा प्रकारे यांनी पडलेली दिसत आहेत. आत्ताच थोड्या वेळा आधी बॅरिगेड्सला धडकलेले हे युवक आहे ज्यामध्ये यांची अवस्था तांडवाचा हा एक उल्लेख दिसत आहे. सरकारवर ज्या प्रकारे या टीका होऊन राहिल्या आहे सरकार मात्र इथे लक्ष नाही देत आहे. युवकाची हालत गंभीर होऊन दिसून राहिली आहे. आपल्याला सध्या आपण आताच थोड्या वेळा आधी या युवकाची जी हालत होती ती बॅरिगेड्सला ठोकल्यामुळे त्यांनी चक्री येऊन पडलेले आहेत. आपण सामोर पाहू याच्यावर की काय होणार काय नाही नेमकं. मात्र हे प्रकरण खूप गाजणार आहे. युवकांचा आक्रोश आता मात्र उच्च स्तरावर जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर हम नाही भीक मागते हम सिर्फ हमारा हक मागते या नारा देऊन यांनी आपल्या मागण्या ज्या आहेत सरकारसमोर पूर्ण मागत आहेत. पण सरकार मात्र यांच्याकडे लक्ष नसून देऊन आता हा जो घडलेला मुद्दा आहे तो मात्र एका उच्च स्तरावर जाण्याची शक्यता दिसत आहे. कॅमेरा पर्सन अविनाश चौधरी सोबत पूजा एरगोडीची रिपोर्ट नागपूर.